लोक पुढचं पाऊलच टाकत नाहीत, आहे तिथेच थांबलेले असतात आणि रोज मित्रांच्यात बसतील, फॅमिलीत बसतील आणि फक्त विचारातच असतो तो काही जे काय असेल ते विश्व. तर माझं असं मत आहे की कुणी विचारात न ठेवता ते तुम्ही स्वतः करून बघा, 100% यश येईल. आणि जोडधंदा पाहिजे असेल तर तुम्ही याच रिलेटेड दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे, म्हणजे फार डिफरन्स नाही व्हायला पाहिजे, ऑपोजिट डायरेक्शन नाही बिझनेस यायला पाहिजे. व्यवसायाचं सुचवणं म्हणजे असं मला सांगता येईल की तुम्हाला जर नवीन व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्विक डिसिजन घ्या आणि असा विचार करत बसू नका की माझा लॉस होईल, प्रॉफिट होईल, मला जमेल का नाही जमेल का. तुम्ही करून बघा. म्हणजे पर मशीन 20 लाख रुपये, 18 ते 20 लाख रुपये. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय नांदेड सिटीमध्ये सिंहगड रोडला स्वप्नील शेठ पायगुडे यांच्याकडे. नवीन चॅनलचा पहिलाच व्हिडिओ, यशोगाथा मराठी उद्योजकांची, ह्या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल काढण्याचं उद्दिष्ट एकच आहे की मराठी मुलांना किंवा मराठी उद्योजकांना एक प्रेरणा मिळावी, नवीन व्यवसायांची आयडिया मिळावी, आणि दुसरं एक उद्दिष्ट म्हणजे आहे ते व्यवसायांचं थोडंसं मार्केटिंगला एक आपला बेस तयार व्हावा, ह्या चॅनल मार्फत लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी, ह्या हिशोबाने हा चॅनल चालू केलेला आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कशी वाटली ते एकदा कमेंट करून सांगा. बाकीची पुढची चर्चा आपण स्वप्नील शेठ यांच्याशी चालू करू. त्यांचा जीवन प्रवास आणि आत्ताची जी काही परिस्थिती आहे हे सर्व जाणून घेणार आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर हा व्यवसाय चालतो कसा यांचा ह्याच्याबद्दल सर्व माहिती घेणार आहे. तर स्वप्नील शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव स्वप्नील कांतीलाल पायगुडे आणि पत्ता म्हणजे माझं वर्कशॉप जे आहे ते सिंहगड रोड नांदेड सिटीच्या जवळ आहे. शिक्षण काय झालंय आपलं? माझा डिप्लोमा झालाय मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. आता जो आपण व्यवसाय करतोय हा व्यवसाय काय आहे नक्की, एकदा थोडक्यात सविस्तर सांगा. माझा व्यवसाय म्हणजे जनरली तुम्ही बघितलं असेल की मार्केटमध्ये नट बोल्ट्स वगैरे जे काही येतात गाड्यांना वगैरे, अशा टाईपचा माझा बिझनेस आहे. म्हणजे नट बोल्ट्स वगैरे असं व्हेरियस टाईपचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाईपच आहे, पण आम्ही सप्लाय हा कंपन्यांना करतो, डायरेक्ट कस्टमरला फार कमी करतो. जे इंजिनिअरिंग शॉपचे असतात ते कस्टमर आम्हाला ड्रॉइंग प्रोव्हाइड करतात, त्या हिशोबाने आम्ही त्यांचा कॉम्पोनंट बनवून देतो. बरं, ह्या क्षेत्रात तुम्ही आले होते त्यावेळेस म्हणजे किती दिवसापूर्वी या क्षेत्रात आले? ऍक्च्युली शॉप हा वडिलांनी चालू केला होता 1995 साली. मग 1995 ते 2010 पर्यंत वडील बघत होते. 2010 नंतर माझा डिप्लोमा झाल्यानंतर मग मी वर्कशॉप बघायला सुरुवात केली. तर आता साधारण 13-14 वर्ष झालं मी वर्कशॉप बघतोय. आणि पूर्वी आमचा वर्कशॉप वडगाव मध्ये होता. नंतर मग इंडस्ट्रियल एरियामध्ये हा इंडस्ट्रियल सँक्शन असल्यामुळे मग आम्ही इकडे प्लॉट घेऊन इकडे आमचा वर्कशॉप शिफ्ट केलाय. आता हा वर्कशॉप किती जण पाहताय फॅमिली मधले आपण? सध्या तरी मी एकटाच बघतो. वडील असतात पण ते काही फारसे लक्ष देत नाही. बऱ्यापैकी मीच इथं दिवसभर असतो आणि मीच बघतो पूर्णपणे वर्कशॉप. बरं, हा जो व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरू झाला तेव्हा किती प्रमाणात होता ना आता किती मोठ्या प्रमाणात आहे? जेव्हा सुरू झाला जेव्हा वडिलांनी एक लेथ मशीनवरती हा वर्कशॉप चालू केलेला आहे. जेव्हा वडील बघत होते तेव्हा 5 लेथ मशीन होत्या आमच्याकडं. मग थोडं टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे मग लेथ मशीनचे वर्कर्स मिळत नव्हते, ती अॅक्युरेसी मिळत नव्हती. मग मी जेव्हा वर्कशॉप मध्ये आलो त्याच्यानंतर आम्ही सीएनसी म्हणून एक ऑटोमॅटिक मशीन्स असती, मग ती सीएनसी मशीन घेतली आम्ही फर्स्ट टाइम 2011 मध्ये. मग त्याच्यानंतर 1च्या 2 झाल्या, 2च्या 3 व्हीएमसी सीएनसी झाल्या. नंतर चालू असताना आम्ही त्याच्या बरोबर जे काही काम करण्यासाठी लागतात त्या ग्राइंडिंग मशीन, ड्रॉप मशीन, अशा सगळ्या मशीन्स घेतल्या. रिसेंटली मी मागच्या वर्षी आता एक व्हीएमसी पण घेतलेली आहे. ते या शॉपला नाहीये, तो तिकडे भाऊ बघतो, तिकडच्या सेकंड शॉपला आहे. माझे 2 वर्कशॉप आहेत. आता जी तुम्ही सीएनसी मशीन घेतली त्याची कॉस्ट काय साधारण, म्हणजे काय किमतीची खरेदी केली? म्हणजे विचारण्याचा उद्देश असा की बाबा सुरुवात जिथून झाली आता त्याचा टर्नओव्हर किती आहे किंवा काय गुंतवणूक आहे आता या कंपनीमध्ये? आता ऍक्च्युली सीएनसी मशीन जर घ्यायचं म्हटलं ना तर म्हणजे आपण कसं म्हणतो की 4 व्हीलर, पण मारुतीची वेगळी प्राइस आहे, होंडाईची वेगळी प्राइस आहे, मर्सडीजची वेगळी प्राइस आहे. असे सेम मशीन्स मध्ये पण तसंच आहे. माझ्याकडे ज्या मशीन्स आहेत सीएनसी मशीन ती साधारण एक आपल्या दारापर्यंत साधारण एक 19 ते 20 लाखापर्यंत पडते. अशा टोटल किती मशीन? अशा माझ्याकडे 3 मशीन्स आहेत. आणि जे माझ्याकडे व्हीएमसी मशीन आहे जे मी मागच्या वर्षी घेतले फेब्रुवारी महिन्यात, ते मशीन माझं 38 लाखाला पडलं होतं ते दारापर्यंत. आता टोटल मशीनची कॉस्ट किंवा ह्या कंपनीची व्हॅल्युएशन थोडक्यात काय, कुठून कुठपर्यंत आलेली? व्हॅल्युएशन असं मशिनरी व्हॅल्युएशन म्हटलं तरी माझं 1 कोटीच्या आसपास व्हॅल्युएशन होत असेल मशीन्सचं. आणि ज्यावेळी व्यवसाय आपल्या ताब्यात आला म्हणजे वडिलांकडून आपल्याकडे शिफ्ट झाला, किती साली शिफ्ट झाला? शिफ्ट साधारण 2011 मध्ये मी यायला बघायला लागलो, म्हणजे यायला लागलो.
त्याच्यानंतर एक 4-5 वर्ष वडिलांनी बघितलं. म्हणजे 2011 ते आता 2015 15 पासून म्हणजे 15 नंतर बऱ्यापैकी मी बघायला इन्व्हॉल्व झाले आपण त्याच्यामध्ये, म्हणजे व्यवहार हातात घेतले. हा 2015 ते 24 ह्या पिरियड मध्ये म्हणजे कंपनीची ग्रोथ किती केली आपण थोडक्यात सुरुवात? पूर्वी जेव्हा वडील होते ना, वडील एकटे बघायचे. बरोबर. त्यावेळेस 5च लेथ मशीन्स होत्या, थोडं स्मॉल स्केल मध्ये होतं. आणि मग मी जेव्हा यायला लागलो थोडासा सपोर्ट मिळाला वडिलांना, मग आम्ही बऱ्यापैकी ग्रोथ केली. म्हणजे पूर्वीच्या 10 वर्षात आणि आत्ताच्या 10 वर्षात जर बघितलं तर आहे ग्रोथ बऱ्यापैकी आमची. बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात लाखापासून. म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा शॉप चालू केला होता तेव्हा ₹1,00,000 मशीन वापरत होतो. आता आम्ही 20-20, 25-25 लाखाच्या मशीन घेतो. ह्या व्यवसायातून खरंच तुम्हाला एक थोडक्यात प्रगतीच्या दिशेने तुम्हाला नेलेलं आहे. 100%. तू प्रगतीच्या दिशेने, व्यवसाय असा आहे तुम्ही 100% दिले की तुमची प्रगती आहेच. नवीन व्यवसाय घे त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणार ह्या व्यवसायाबद्दल, किंवा नवीन व्यवसाय काय सुचवताल, किंवा असं काय आहे का नवीन व्यवसायाचं सुचवणं? म्हणजे असं मला सांगता येईल की तुम्हाला जर नवीन व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्विक डिसिजन घ्या आणि असा विचार करत बसू नका की माझा लॉस होईल, प्रॉफिट होईल, मला जमेल का नाही जमेल का. तुम्ही करून बघा. म्हणजे कारण बऱ्याचदा आपल्या इथं काय होतं की लोक पुढचं पाऊलच टाकत नाहीत, आहे तिथेच थांबलेले असतात आणि रोज मित्रांच्यात बसतील, फॅमिलीत बसतील आणि फक्त विचारातच असतो तो काही जे काय असेल ते विश्व. तर माझं असं मत आहे की कुणी विचारात न ठेवता ते तुम्ही स्वतः करून बघा, 100% यश येईल. आणि प्रामाणिक कष्टाला कुठेही यश नाही असं काही पॉइंटच नाहीये, तुम्ही 100% यशस्वी होणार. फक्त उडी टाका आणि त्याच्यानंतर पुढे प्रयत्न चालू द्या. उडी टाका म्हणजे आपण कसं म्हणतो पाण्यात पडलं की पोवायला जमेल, 100% तसंच आहे. कारण माझ्या एका मित्राने मला फक्त विचार दिला होता की आपल्या कबुतरांच्या पायात रिंगा बसतील का, येतील का बनवायला. तर मी म्हंटल त्याला पॉझिटिव्ह अप्रोच दिला. हो, आपण विकत न घेण्यापेक्षा आपणच बनवू. आम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. 2018 मध्ये तो विषय होता. 2018 मध्ये आपलं नवीन फर्म म्हणजे जे काय आपण पक्ष्यांच्या रिलेटेड जे काय मटेरियल सप्लाय करतो ते 2018 मध्ये इंडिया बर्ड्स नावाने आपण ते दुसरं फर्म चालू केलं आणि ते आजपर्यंत बऱ्यापैकी एकदम छान व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. तो रिंगाचा जो व्यवसाय आता म्हणजे आता थोडक्यात हे नवीन प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर जे कबुतरांसाठी आयडेंटिटीसाठी जे रिंग तयार होते ते हे तयार करतात. तर ते रिंगांचा व्यवसाय सुरू कुठून आणि आता काय म्हणजे पर मंथ किती हे होत आहे? रिंगांचा व्यवसाय कसा सुरू झाला असं मी सांगतो. माझ्याकडे पक्षी होते पूर्वीपासून छंद असल्यामुळे. बरोबर. माझा एक मित्र आहे सौरभ ढोरे आणि नितेश शिंदे, हे दोघं मित्र आहेत माझे. तर सौरभ ढोरे मला म्हटले की स्वप्ने आपल्या पक्ष्यांच्या पायात आपण रिंग बनवून घेऊयात आणि घालूयात. तर मी त्यांना म्हंटल की म्हणजे घ्यायची काही गरज नाही, आपण आपल्या शॉप मध्ये बनवू शकतो. तर तो म्हटला खरं की काय, येईल का आपल्याला बनवतो? मी म्हंटल येईल. मग आम्ही पहिली रिंग फार प्रयत्न करून आम्ही बनवली. ती आमच्या पक्ष्यांना घातली. ती मग हळूहळू आम्ही विकायला लागलो. आता मी आठवड्याला एका टाईपच्या कमीत कमी 5,000 रिंगा करतो आणि मी पूर्ण इंडियात तर देतो, इंडियाच्या बाहेरही देतो. डायरेक्ट इंडियाच्या बाहेर जात नाहीत आपल्याकडून, कोण आपले रिसेलर असतील त्यांच्या थ्रू ते आउट ऑफ इंडिया जातात. डायरेक्ट आपण पाठवत नाही. म्हणजे बरं, आता हे मॅन्युफॅक्चरर जे आहेत तुमचे जे काय CNC मशीन वगैरे हे सोडून अजून काही व्यवसाय बघता आपण का फक्त एवढंच चालू आहे सध्या, त्याच्यावर फोकस आहे? आता तरी वर्कशॉप वरती फोकस आहे आणि रिंग्स वरती. आता नवीन माझा एक बिझनेस करायचा स्टार्ट चाललंय. मी लास्ट 2-3 डेज पूर्वीच मुंबईला जाऊन त्या बिझनेसची थोडी माहिती घेऊन आले. येणाऱ्या एक 6 ते 8 महिन्यात मी अजून एक बिझनेस ओपन करणार आहे. ते ऍक्च्युअली होलसेल मार्केट सारखं आहे. जे आमच्या लाईनचे जे काही मशीनिंग साठी जे काही इन्सर्ट्स किंवा टूल्स लागतात त्याचं एक शॉप चालू करायचं माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे ते येत्या 6 महिन्यात ते तर माझ्या आहे डोक्यात, न्यू प्लॅनिंग मध्ये ते आता सध्या. म्हणजे थोडक्यात ज्या क्षेत्रात अनुभव आहे ते क्षेत्र पुढे थोडस ते फार महत्वाचं आहे. जोडधंदा काय करावा, शेतकऱ्यांनी जोडधंदा काय करावा, तर शेळी पालन करावी किंवा काय दुग्ध व्यवसाय करावा. हा जोड व्यवसाय हा माणसानी तसाच करावा की आपल्या आधीच्या धंद्याला पाहिजे कॉम्बिनेशन म्हणून. तर मी हा धंदा नाही करू शकत की मी वर्कशॉप लाईनला उद्या उठून डायरेक्ट हॉटेल टाकणार आहे, तर तसं नाही होऊ शकत. किंवा उद्या उठून गोटा टाकणार आहे, तसं नाही होऊ शकत. कारण का, तेवढी तुमची होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे. कारण का जर जोडधंदा पाहिजे असेल तर तुम्ही याच रिलेटेड दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे. म्हणजे फार डिफरन्स नाही व्हायला पाहिजे, ऑपोजिट डायरेक्शन नाही बिझनेस यायला पाहिजे, तर मग खूप त्रास होतो. बरं, आता जी आपली कंपनी आहे किंवा ह्याचं भविष्यातलं नियोजन काय, तुमची अपेक्षा काय पुढच्या 4 वर्षात 5 वर्षात कुठपर्यंत तुम्ही पाहता या कंपनीचं लेवल? आता तरी माझ्याकडे साधारण 25 एक लोक कामाला आहेत
आता बरोबर. तरी येणाऱ्या काळात फ्युचर मध्ये माझी इच्छा आहे की कमीत कमी 100 लोकांचं तरी स्टाफ माझ्या इथे काम केलं पाहिजे. काम केलं पाहिजे, त्यांना एक रोजगार आणि भेटला मी पाहिजे. त्या हिशोबाने म्हणजे माझं वाटचाल पण आहे. माझी कंपनी मी शक्यतो शिवापूर साईडला शिफ्ट करण्यात करायचं आलेलं. माझ्या डोक्यात आहे आणि मी त्या दृष्टीने प्लॉट्स कधी आले तर मी बघतोय पण. ओके, हे शिफ्ट करायचं नियोजन आहे. आताची जागा मला ही फार कमी पडते. जागा कमी पडते म्हणून फक्त वाढवण्याचं उद्देश मी थोडक्यात एकच कमजोरी किंवा जागा कमी आहे त्यामुळे हा, वाढवतात. जागा कमी आहे आणि मग काय होतं दुसरीकडे शेड घेऊन मग तिकडे सगळी मॅन पॉवर आणि स्किल्ड वर्कर सध्याच्या परिस्थितीत फार कमी मिळतात. बरोबर. माझ्याकडं स्किल्ड वर्कर फार कमी आहेत. जी काही वर्कर्स आहेत जे काही स्किल्ड झालेत त्यांना मी माझ्या इथं हेल्पर पासून घेऊन त्यांना मी आज तयार केलेलं आहे. म्हणजे माझ्याकडची जेवढी टीम आहे ती सगळी हेल्पर म्हणून मी घेतले होते. आज ते स्वतः ऑपरेटर तयार केले. वन टाइम म्हणजे अनुभवी घेतलेला नाही. अनुभवी फार कमी घेतले कारण मिळतच नाहीत सध्याची परिस्थिती. म्हणजे मला जरी आता 4-5 लोक अनुभवी पाहिजेत तरी मिळत नाहीत. असं आहे. ओके, चालेल. आपली एकदा कंपनीचं सगळं स्वरूप पाहून घेऊ आपण. दिलेली माहिती पण म्हणजे नवीन उद्योजकांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल. त्याच्यानंतर हा कंपनीचा विस्तार एकदा पाहून घेऊ आपण. आता काय कंपनी कशी काम करते ती. चल या. तर मशीन पाशी आता म्हणजे स्टोर रूमला थोडक्यात त्यांच्या मशीनच्या रूमला आलेलो आहे आपण. ही त्यांची सर्वात पहिली म्हणजे वडिलांनी किती साली घेतली होती शेटी मशीन? 1995 साली घेतलेलं मशीन आहे, लेथ मशीन. तेव्हापासून म्हणजे सुरुवात या मशीन पासून झालेली आहे. हो. ओके, त्या मशीन बद्दल काय सांगताल अजून? म्हणजे ही वडिलांनी जी पहिल्यांदा मशीन घेतली होती ती ही मशीन होती. बरोबर. तर याला लेथ मशीन म्हणतात. बरोबर. आणि हा पण आमचा कार्यकर्ता आहे थोडक्यात. हा गेले 22 वर्ष झालं आमच्या मध्ये आहे. म्हणजे आमच्या फॅमिलीचाच एक पार्ट असल्यासारखं आहे. हा लागला तेव्हा याला काहीच येत नव्हतं. आणि याचं असं आहे की हा म्हणजे मुका आहे आणि याला ऐकायला येत नाही, बोलताही येत नाही आणि ऐकायला येत नाही. पण तो राहून राहून आमच्या इथं पूर्ण कारागीर झालेला आहे. म्हणजे आता बघा तुम्ही की हा जॉब आहे, हा जॉब आहे आणि त्याच्यातून हा तो बनवतो इथं आता सुद्धा. बरोबर. हे टीज आहे. तुम्ही जेसीबी ला वगैरे बघितले असतील कदाचित. तर तिथं हायड्रोलिक मध्ये वापरतात ते हे जॉब आहेत थोडक्यात. पण बेसिकली ते कुठेही वापरता येतात. म्हणजे जेसीबीलाच असं नाही. तर हा तुम्हाला एक जॉब करून दाखवेल. इथे इथे आता जॉब चालू आहे का? हा चालू आहे. पुढे घ्या थोडंसं. शिक्षण काय झालंय साधारण यांचं? याचं शिक्षण तसं तो 8वी पर्यंत शिकलेला आहे. पण त्याच्याकडे अनुभव आणि त्याच्याकडे ती म्हणजे अनुभव काम करून करून आलाय त्याला आणि त्याची शिकायची एक इच्छा होती ना, त्यामुळे तो आता फुल टर्नर झालेला आहे. म्हणजे माझ्या कंपनीत याच्याकडे जर मी एखादा जॉब दिला रेग्युलर तर मला याच्याकडे बघायला लागत नाही. हा याचा पूर्णपणे करून देतो. विश्वास आहे त्यांच्यावर. हा एकदम विश्वास आहे. हो हो हो. बघा तो चेक पण करणार, प्रत्येक जॉब चेक करूनच काढतो. हे दुसरं मशीन होतं. वडिलांच्या काळात 5 लेथ मशीन होत्या. पण नंतर आम्ही कामगार आणि मिळत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही 2 लेथ मशीन विकल्या. सध्याच्या कंडिशन मध्ये माझ्याकडं 3च लेथ मशीन आहेत. ही दुसरी अजून एक तिकडे आता चालू आहे आपल्याकडे. हो चालू आहे. या मामा. हे मामा म्हणून आहेत. हे आपल्याकडे पण गेले एक 10 वर्ष आहेत आता पण. तर ही तिसरी लेथ मशीन आहेत. हे पण फुल स्किल टर्नर आहेत. यांच्याकडे पण असंच आहे की जर काही दिलं ड्रॉइंग वगैरे तर मला काही लक्ष द्यायला लागत नाही. कामावर पूर्ण त्यांच्या. आणि हे आता आपल्या रिंगचं पिक्चर बनवतायत. पंजाबला पाठवायचंय मला. ते रिंगचं मॅन्ड्रिल बनवतायत. हे बघा इथं बनवतायत बघा. हे रिंगचं मॅन्ड्रिल लेझर प्रिंटला ज्या रिंग बनवतो त्याचं मॅन्ड्रिल. हा इथून चालू ठेव चालू ठेव चालू ठेव. मी म्हंटल ना, मी जेव्हा मशीन शॉप बघायला लागलो तेव्हा वडिलांना म्हटलं सीएनसी. तर ही पहिली सीएनसी घेतली होती 1 नंबर. बरोबर. ही 2011 मधली आहे. 2011 मध्ये घेतलेले मॉडेल आहे. ह्याला सीएनसी म्हणतात. काम काय नक्की म्हणजे काय काय? हिचं काम त्या ज्या मशीनवरती जॉब होता
तो बंद कर. त्या ज्या मशीनवरती जॉब होतात ते इथं होतात पण ऍक्युरेसी मध्ये होतात. काम पण फास्ट आहे आणि काम फास्ट वेळेत जास्त प्रोडक्ट आणि इथं कुणालाही म्हणजे तुम्हाला जरी मी थांबवलं हा. थोडा वेळ समजून सांगितलं तर तुम्हाला येईल. कोणी नॉर्मल माणूस तो हँडल करू शकतो. करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे 2 नंबर हे दुसरं मशीन घेतलं होतं आम्ही. हे सीएनसी दुसरं घेतलं होतं. हे साधारण त्याच्यानंतर 3 वर्षांनी घेतलेले. बरोबर. आणि आता कोरोनाच्या काळात ते आम्ही 3 नंबर मशीन घेतले. ते पण सीएनसीचे सेम मशीन आहे. दोन्ही सीएनसी आहेत. या 3 सीएनसी आहेत. आणि एक ग्राइंडिंग मशीन पण घेतलं आम्ही. हे 2015 मधलं आहे. तर या 3 मशीन घेतल्या. या 3 मशीनची कॉस्ट आहे साधारण आता मार्केट. साधारण एका मशीनची कॉस्ट 20 लाख रुपये. एक पर मशीन. पर मशीन 20 लाख रुपये. 18 ते 20 लाख रुपये. त्या मशीनचे मेंटेनन्स जाईल नाही काय. बाकीचा विस्तार त्यांचा एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी मध्ये मशीन. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला आणि त्याच्यानंतर नवीन काही कोणत्या क्षेत्रामध्ये व्हिडिओ हवे असेल तर एक कमेंट करून नक्की सांगा.